सोलापूर महानगरपालिकेतील भारतीय जनता पार्टीच्या गटनेतेपदी अखेर सर्व सारासार विचार करून नरेंद्र काळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे। सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 मध्ये भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळालं। तब्बल 9 वर्षांनंतर झालेल्या या निवडणुकीत प्रथमच भारतीय जनता पार्टीनं 102 जागांवर उमेदवार उभे करून मोठ्या ताकदीनं ही निवडणूक लढवली होती। सोलापुरातील मतदारांनी भाजपच्या पारड्यात मतदान रूपी भरभरून आशीर्वाद दिले। या निवडणुकीत तब्बल 87 भाजपचे नगरसेवक निवडून आले। नगरसेवक निवडून आल्यानंतर संपूर्ण सोलापूरकरांचं लक्ष लागून राहिलं होतं की भाजपच्या गटनेतेपदी कुणाची वर्णी लागणार। प्रत्येक इच्छुक आपापल्या गॉडफादरमार्फत या पदासाठी आपली वर्णी लागावी म्हणून शर्थीचे प्रयत्न करताना दिसून आले। परंतु भारतीय जनता पार्टीनं तसंच पालकमंत्री जयकुमार गोरे, शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर आणि तिन्ही आमदारांच्या तसंच सर्व नगरसेवकांच्या वतीनं या पदासाठी नरेंद्र काळे यांची निवड करण्यात आली। ही निवड करताना नरेंद्र काळे यांनी विरोधी पक्षनेता असताना केलेलं काम, शहराध्यक्ष असताना पक्षबांधणीसाठी केलेलं कार्य आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याचं असलेलं कसब या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून पक्षश्रेष्ठींनी भाजपच्या गटनेतेपदी नरेंद्र काळे यांची निवड केली आहे। आज विभागीय आयुक्त चंद्रकांत कुलकुंडवार यांच्याकडे आपल्या 87 नगरसेवकांचं रजिस्ट्रेशन प्रक्रिया पार पडली। भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज या सर्व नगरसेवक सोलापूरहून पुण्याला आलेले होते आणि सर्वांची ही प्रक्रिया पार पडली। त्याचबरोबर गटनेते म्हणून आमचे नगरसेवक श्री नरेंद्र काळे यांची निवड सर्वानुमते झालेली आहे। कुलकुंडवार साहेब यांनी या प्रक्रियेमध्ये, त्याचबरोबर त्यांचे असिस्टंट ओसी साहेब यांनी पण चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं आणि ही प्रक्रिया लवकरात लवकर पार पडली। त्याबद्दल त्यांचं हार्दिक धन्यवाद आणि आमच्या पक्षनेत्याचं हार्दिक अभिनंदन।